आता मी परवा तुम्ही जाहीर केलं 324 माझ्यामार्फत ठराव हे दाखल झालेले आहेत आणि पक्षाच्या मार्फत 1502 एवढं ठराव त्याशी दाखल झालेले आहेत. अबाजी दावा दाखल केला जातो की महायुतीची सत्ता येणार, नेमकं गणित कसं? कारण तिघांनी शक्ती प्रदर्शन वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे, आता मात्र तिघंही एकत्र दिसतात. शक्ती प्रदर्शन हे असं त्यावेळेला करावं लागतं आणि नंतर आणि एकत्र यावं लागतंच, त्या पद्धतीने चाललेलं आहे. थोडक्यात गोकुळमध्ये राजकीय जोडे बाहेर ठेवूनच काम ते नेहमी चाललंय, गेली 40 वर्ष चालू आहे. नाही, मागच्या वर्षी आघाडी होती ना, काय अडचण आली नाही. आघाडी होती त्यावेळेला, कामकाज 5 वर्ष व्यवस्थित झालं. व्यवस्थित झालं, काही धोरण नाही टाकलं. आपण आणि डोंगरे साहेब जिकडे असतात तिकडे ते सायलिंग मेहता हां आणि जोडीला आता ही जोड्याने आहे, नवीद आणि अजित तरुण जोडी आहे आणि आम्ही दोघं आहे जाता अनुभवी माणसं. तुमचा घेतो मी हां कसं समीकरण समीकरण कसं आहे, सत्तेचं समीकरण कसं दिसतं? सत्तेचं समीकरण म्हणजे आता ठराव जेवढं दाखल झाले प्रत्येकाचं त्याचं सर्वे करायचं आणि मग त्यानंतर सत्तेचं कधी ठरणार. पण एकूण जे सभासद आहेत त्याच्यापेक्षा जे ठराव आहेत ते जास्त दाखल झाले. नाही जास्त नाही ठराव आहे की काय नेमकं नाही ठराव फक्त 5,300 एवढंच झालेलं आहे दाखल, जास्त दाखल झालेलं आहे. आता राहिलेला 150 पण आज होणार दाखल, एवढंच होणार. मुद्दा एकच आहे, शक्तीप्रदर्शन जे झालेलं आहे ते प्रत्येक पक्षानं का शक्तीप्रदर्शन केलं आहे तर त्यांना वाटा मोठा मिळावा, बाकी काही नाही आहे. शेवटी कुठल्याही शक्तीप्रदर्शनमध्ये जागा मिळणार 25 आणि 2 कॉप्ट आणि 1 शासन नियुक्त, म्हणजे 28 होणार. ह्याचा वाटपा तर आपला वाटा व्यवस्थित मोठा असावा म्हणून वाजून सगळे हलगी आलेले आहेत. ह्याच्यापेक्षा काहीही नाही आहे, हे सगळं व्यवस्थित मिटणार आहे, सगळं होणार आहे. आता दुसऱ्या विरोधकांनी काय म्हणायचं किंवा तिने पाहिलं काय करायचं हा मुद्दा वेगळा आहे. ह्या 28 जागा सगळं समीकरण बसणार आहे. इच्छुकांना लोकशाही करायची असते, प्रत्येकानं आपला मागणी करायची असते आणि प्रत्येकानं मी आधीच सांगितलं असू दे, शेवटी काय मान्यवर नेते मंडळी आहेत त्यांच्यावर मला काय बोलायचं नाही आहे. कोण म्हणते ठरावाचा मोठा भाऊ म्हणते, कोण म्हणते संचालकमध्ये आम्ही मोठा भाऊ म्हणते, ठीक आहे त्याचा तो अधिकार आहे, विषय करायचं कारण नाही. मी आधीच सांगितलं आबाजी हे गोकुळचे बाप आहेत आणि मी त्याच्या जोडीला आहे. तर मी आत्ताच सांगतो आम्ही जायला तिथं संपूर्ण पॅनल निवडून येणार आणि जोडीला आता आमची नवीन जोडी आता आहे, 2 मुलं आहेत आमच्याबरोबर, नवीद आणि अजित. हां त्यामुळं काही काळजी करायचं काही कारण नाही, सगळे व्यवस्थित होईल. तो पण ऐकून घ्या, तुम्हालाही TRP वाढवला काय पाहिजे की हो, आम्ही सगळेच आता मिटून घेतो, पण पुढे उद्या काय तुमच्यात एवढी सगळी गर्दी नाही, एवढी सगळी तुमच्यात गर्दी झाली की मिटते की नाही अशी शक्यता आहे. कारण जागा वाटप करून घेताना तुमच्यात इतक्या कुस्त्या लागणार आहेत की ते पुढं कोल्हापूर बघेल. काय सांगता येत मी एक सांगतो तुम्हाला की हे सगळं तुम्हाला दिसते ना ते काहीच राहणार नाही. आता मुद्दा एकच आहे की न राहिल्यामुळे तुम्ही काय नाराज होऊ नका, मी एवढंच सांगेन तुम्हाला. मी आधीच सांगतो तुम्हाला हे सगळं व्यवस्थित घडणार आहे. आता काय प्रत्येकाला वाटत असणार की माझं जास्त जागा असाव्या, माझ्या पार्टी जागा, हे चुकीच काही नाही. मग प्रत्येकजण म्हणा माझ्याकडे एवढी मतं आहेत किंवा आणि काय होणार, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत आणि पॅनल हे महायुतीचं व्यवस्थित होणार आहे. आता विरोधकांनी कुणी काय करायचं हा त्यांचा प्रश्न, त्याच्यावर मला बोलता येणार नाही. लोकशाही आहे शेवटी, बघा लोकशाहीप्रमाणे निवडणूक झालीच पाहिजे असं माझं मी आहे. गेल्यावेळी डोंगरे साहेब गेल्यावेळी तुम्ही संस्थापकांच्या मुलाला चेअरमन होऊ दिलं नाही महायुतीनं, मग तुम्हाला त्यांचा फोटो लावायला सुद्धा अधिकार नाही असं सतेज पाटील काल म्हणाले. मुद्दा एकच आहे की संस्थापकांच्या मुलग्याचं नाव फायनल झालं होतं पण काय अडचणी येते ते नाव होऊ शकलं नाही. त्या संचालक बोर्डात नाव फायनल झालं होतं असं माझं वाटतं, मी त्याचं ग्वाही आहे. म्हणजे मी एवढं सांगेन की संस्थापकाच्या मुलग्याचं असल्याकारणानं मी लगेच राजीनामा दिला. तो राजीनामा अजित नरकेच्याकडे दिला, इथं आहे जाग्याला. राजीनामा त्यांच्याकडे दिला, चोईकर आशिष नाव आहे म्हणतात, कारण ते पण पाहुणे मी पण पाहुणं, त्यांच्याकडे मी फॉर्म दिला, अर्ज दिला, सही करून आणि तिने पुटअप करून ती मिटिंग लावली. आता त्यानंतर काय घडामोडी घडल्या ते मला माहीत नाही. ह्याला साक्षीदार अजित नरके त्याच्या मी त्यांना त्याच्यावर दिला माघार. हां त्याला जबाबदार तुम्हालाच मानलं जातं. आता कमी बघा एक नाही मुद्दा एकच आहे, ऐकून घ्या. एका खुर्चीवर दोघं बसू शकत नाहीत, पण माझी खुर्ची मी उकळी करून दिली. पुढच्या घटना मला माहीत नाहीत. आता खुर्ची दोघं बसता येईल का? हां हस्तक्षेपामध्ये तुमचा कुठेही सहभाग नव्हता. विचार इथं समोर आहे ना, ह्यांच्याकडे घरात राजीनामा लिहून दिला आहे मी, बरोबर ना, हिने हिच्या घरात दिला मी राजीनामा आणि तिने मिटिंगला पाठवला, मिटिंग लावली गेली. त्याच्यानंतर घडपड मी साक्षीदार म्हणून लावली, त्याच्या घरात मी राजीनामा दिला आहे. कारण ते पाहुणे मी पण पाहुणे होते ना, होते त्या संस्थाचा पोरगा. हां नाही लोकशाहीत ऐकून घ्या, बिनविरोधीचे फॉर्म्युला येईल, पण माझा 38 वर्षाचा अनुभव आणि बाबाजींचा 45 वर्षाचा अनुभव, मला काही निवडणुकी बिनविरोध असं वाटत नाही. माझं व्यक्तिगत मत. मोडकं थोडकं असं पॅनल आमचे उलटं वापराल, कारण मी जे 91 डायरेक्टर झालो पहिल्यांदा,
तर आमच्यावर 3 माणसं उभारली होती, बिनविरोध झाली नाही, 3 माणसं उभारली होतीच. तर बिनविरोध होईल मला वाटत नाही, म्हणजे कागदोपत्री एकतर्फी पॅनल होईल उलटं हे मान्य करूया आपण. महायुतीचे पण काही नेते म्हणतायत की बिनविरोध व्हायला पाहिजे. म्हणजे इच्छा करणे वेगळं आणि होण्यात वेळेस फरक सांगले ना. इच्छा काय आम्हालाही वाटते भाव, पण इच्छा करण्याने होण्यात लांब फरक आहे. कारण मी ज्यावर पहिल्यांदा संचालक झालो 91ला, तेव्हा 3 माणसं आमची उलटं उभारली होती, ती प्रचार जिल्ह्यात हिंडत होतीच की, म्हणजे निवडणूक झालीच ना त्यावेळी. मी पहिला संचालक सांगायचं मला. आणि आजच्या ह्याच्यात ऐकून घ्या, मला शक्यता कमी वाटते, एक मोठं पॅनल होईल आणि उलटं पॅनल नॉमिनल का असं पण होईल मात्र. आणि ती मागच्या वेळच्या निवडणुकीत काही लोकांचा घात झालेला होता, असं काही चित्र यावेळेला राहील असं वाटतंय का तुम्हाला? कोण आता आम्हाला 5 राजकारणातला गोकुळच्या ह्याच्यात मागच्या 5 वर्ष कोणाचा घात झाला होता काय मग आम्हाला आठवत नाही, त्यामुळं आठवतच सांगतो. काय 5 वर्षाचं आम्हाला काय आठवत नाही. एक एका त्यांच्याकडे गेला असं ते माडिंग म्हणतात, एक एका त्यांच्याकडे गेला, अजून 2 एकर नेमकं होय की, पण ते वैयक्तिक नाही मी माझ्या पुरतं नाही मला काय त्यांच्याला आदरणीय माडी साहेब जे असेल त्यांनी मला एकदा चेअरमन केलेला आहे गोकुळमध्ये, दुसऱ्यांदा मुसळे साहेब आणि बंटी साहेबांनी केलं, जे आहे ते आपण मान्य करूया. माझ्यापुरतं बोललं तर मी त्यांना असा वर्षापूर्वी सांगून गेलो होतो मी तुमच्यावर नाही म्हणून. त्यांना कधीही विचारा, मी तुमच्यावर ह्यावर राहणार नाही, अरुण डोंगरे तुमच्यावर राहणार नाही, मी सांगून आलेला माणूस आहे. तर माझं रोकटोक असते, तर बाकीच्यांचं मला कामा येत नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. महायुतीचे 4,000च्या वर ठराव या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि ही येणारी निवडणूक सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी डोळ्यासमोर ठेवूनच ही निवडणूक आम्ही लढवणार आहे. गेल्या 5 वर्षामध्ये आबाजी असतील, डोंगरे साहेब असतील, त्यानंतर मी असू द्या आणि आम्ही सर्व संचालक मंडळाने या ठिकाणी 650 कोटी रुपये ठेवण्याचं एक चांगला उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे. आणि दूध उत्पादक सभासदांना म्हशीला 14 रुपये आणि गाईला 10 रुपये दूध दरवाढ देण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि पशुखाद्यामध्ये आम्ही दर न वाढवता त्यामध्ये 50 रुपये कमी करून आम्ही पशुखाद्य स्वस्त दरामध्ये या ठिकाणी दूध उत्पादकांना देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. डॉक्टरांची सेवा तर आमची गावोगावी या ठिकाणी आमचं जाळं विणलेलं आहे गोकुळचं. एक चांगल्या पद्धतीची सेवा सुविधा आम्ही डॉक्टरांच्या माध्यमातूनही या ठिकाणी आम्ही गोकुळच्या माध्यमातून देत आहोत. आणि इथून पुढच्या काळामध्येही दूध उत्पादक शेतकरी सभासद हा डोळ्यासमोर ठेवून आम्ही कारभार करू असा विश्वास मी त्यांना देऊ इच्छितो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.